भारतीय रिझर्व्ह बँकेने शिरपूर येथील द शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकचा परवाना सोमवारी रद्द केला आहे। बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे आणि भविष्यात उत्पन्नाची कोणतीही ठोस संधी न दिसणे या प्रमुख कारणांमुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार 6 एप्रिल रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून बँकेला कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे। यामध्ये ठेवी स्वीकारणे किंवा कर्ज वाटप करणे यासारख्या सर्व व्यवहारांचा समावेश आहे। बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याने आरबीआयचे स्पष्ट केले आहे। या निर्णयानंतर सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक महाराष्ट्र राज्य यांना बँकेचे कामकाज अधिकृतपणे गुंडाळण्याचे आदेश देण्यात आले। तसेच बँकेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विडेटर निस्तारक नियुक्त करण्याची विनंतीही करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शिरपूर परिसरातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले। आता लिक्विडेशन प्रक्रियेनंतर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत काय कायदेशीर पावले उचलली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।